याद करते हैं दादरी दादरी दा मेरा इंसाफ करो. चाल जुनी आहे मित्रांनो, पण मी आज नवीन काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून या 4 ओळी तुमच्या चरणाशी घेतोय. म्हणायचं आहे का? मुजरा माझा रसिक जनाना त्रिवार मुजरा या श्रोत्यांना, मुजरा माझा रसिक जनाना त्रिवार मुजरा या श्रोत्यांना. चरणासी आले तुझ्या, चरणासी आले तुमच्या, कर हे जुळून. सार तुम्हा येईल कळून, सार आज सार तुम्हा येईल कळून. पण बुवा जाऊ नका पडून, सार तुम्हा येईल कळून. जाऊ नका पडून. विघ्नहर्त्या गजाननाला प्रथम किंवा मानाचा मुद्रा करून अभिवादन करू. या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा विराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले, संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ गाडगे बाबा, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिव सुजाता सखाराम कदम, मुक्काम साटव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, नवीन शाखा आणि विठाई देवी नाच मंडळ मधुर धनवडी यांच्या वतीने माझ्या मायबापांना या छोट्याशा कलावंताचा विवाहशाहीने मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आपला मित्रांनो सर्वांना कल्पना आहे. अंबिकेश्वर प्रतिष्ठान मौजे सोनाकोलवर मंडळी फार मोठा गोतावळा आहे या मंडळाचा. आम्ही आल्यापासून पाहतोय आणि निश्चितपणे चांगला कार्यक्रम या ठिकाणी त्याने आयोजित केला आहे. सर्वप्रथम या मंडळाचे आभार. त्याने आम्हाला सेवे योग्य समजलं. या संधीचं सोनं करण्याचा मित्रांनो प्रयत्न असेल. फक्त तुमची साथ. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो बरीचशी मंडळी, नामवंत मंडळी, ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माझ्यासारख्या आजाद कलावंताला आज मोठा प्रश्न आहे, म्हणजे फार माझी मोठी सत्व परीक्षा आहे. आज एवढ्या ज्ञानी लोकांसमोर, चांगल्या मोठ्या लोकांसमोर कार्यक्रम करायचा फार मोठी सत्व परीक्षा आहे. आणि निश्चितपणे माझ्या नरनायाला माझ्या रंगभूमीला विनंती करेन, या भवसागरातून पार काढण्याची ताकद तुम्हाला आज दे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो सर्वांनी आमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेशदादा ऐनारकर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी, सुशांतदादा शिंदे आहेत, कोलत प्रथम खास, सत्यमदादा निकम, मनीषदादा निकम, दीपेशदादा निकम, पप्पूदादा गुहागरकर,
दीपेश घोडे आपल्या उभयतांसह दोघ जण वहिनी सुद्धा आलेले आहेत, त्यांनाही या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. बरीचशी मंडळी आहेत. या मंडळाचे सर्व शिलेदार वसंत दादा मटकर, उदयदादा सावंत, संजय मटकर, प्रेमानंद मटकर, प्रदीप दादा मांडवकर, संतोष दादा गुरव, बरीचशी मंडळ मित्रांनो आहेत. सगळ्यांचंच योगदान आहे. प्रत्येक हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झिजलेल्या झटलेल्या प्रत्येक हाताला माझा शाहिरी मानाचा मुजरा. तुम्हाला सर्वांना साष्टांग दंडवत. शरद जाधव माजी सरपंच मोरगी पोलादपूर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी, बक्षीस सुद्धा खूप आहे. कसा कार्यक्रम पुढे जाईल तसं घेऊया, करूया सुरुवात करायची. फक्त विनंती एकदा शाहिरांना करतो, शाहीर लेखी विषय तुमचा घेऊन यायचा. ज्यावेळेस तुम्ही हा विषय दिलाय पहिल्यांदा तुम्ही विषय बंदच केला. आज तुमची गुरुवारी सुद्धा आलेले आहेत सन्माननीय धनावडे दादा. मग धनावडे मानवी सुद्धा मानाचा मुजरा करतो. अक्षरांचा विषय तुम्ही ग्रंथाचं नाव देऊन बंद केला आणि हा विषय 2-3 वर्ष तुमचा आमच्याकडे आहे. जेव्हा पहिल्यांदा मला दिला त्या दिवशी प्रश्नपत्र मागितली होती आणि आज तुमच्याकडे प्रश्नपत्र मागतोय. माझी घेऊन जायची आणि तुमची देऊन जायचं. मला विनंती आहे, कार्यक्रमाची सुरुवात करूया. हो बाय हो अरे तुमचा याच्यात वेळ जातो सगळा माऊल. दादा संजय दादा ह्या गोष्टी आहेत, ह्या तर पोरांचं पण असतं ना त्यांचे पण. आणि मी आवर्जून सांगतो सगळ्यांना व्हिडिओ शूटिंग करा, सगळ्यांना परमिशन आहे. टाकायची कोणीच नाही युट्यूबला. मंडळाची सुद्धा आवर्जून विनंती माझी, दोघांची पण, दोघांची पण ती माझी पण. मंडळाने तसं निश्चितपणे सांगितलेलं आहे. तो तुम्हाला सांगतो, तुम्ही करा रेकॉर्डिंग, आपली घरी ऐका, काही माझं म्हणणं नाही. या ठिकाणी शुभम पुन्हा मागच्या कार्यक्रमात सांगितलं होता, वाढदिवस होता, शुभेच्छा दिल्या आणि आज आला ठीक आहे ना. शुभम आणि अपूर्व ही जोडी आहे, बघताय. रुपेश शेना आहे अपूर्व पॅन्टला, दोघं मोहिते, गणेश मोहिते बॅकजोल आहे आणि विशाल बंदरकर आहे कीबोर्ड. त्या सर्वांच्या साथीने आणि बघता झांजवाला बघायचा तुम्ही, माझा झांजवाला हा बघायचा कसा आहे तो, नाही का. कार्यक्रमाची सुरुवात करतो. साऊंड मला राजाचा पड्या आपलंही या ठिकाणी खूप सुंदर साऊंड लागला. अशीच माया असंच प्रेम तुमचं ठेवा एवढी विनंती. चला कार्यक्रमाची सुरुवात करूया. म्हणायचं का शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. बंधन गुरुनाधी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला ठेवाहिलेच पाहिजे. जर सार्थक जीवनाचे या झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरुदा आधी गेलेच पाहिजे. ही जन्मभूमी माय माझी, जन्मभूमी माय माझी, नररत्नांची खाण आहे. तिले भरभरून नावा, तिने वरदान आहे. परशुरामाने पावन केले असे हे पवित्र स्थान आहे. आणि या मातीत जन्मास आलो,
या कलाक्षेत्रातील एक असामान्य विभूती दत्ताभावांचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे राज ड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी आणल्या तर दत्ताराम शाहीर दत्ताराम बुवा आहे आणि त्यानंतर या शक्ती तुऱ्याला कलगी तुऱ्याला जाकडीला ज्यांनी खऱ्या अर्थानं व्यावसायिक रूप दिलं मित्रांनो असा एक अवलिया शाहीर या ठिकाणी बसलेला आहे सन्माननीय विजयदादा कोवळेकर यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो म्हणायचं काय विजयदादा लक्ष असू द्या म्हणायचं काय पांडुरंगाची भक्ती किंवा भक्ती पांडुरंगाची या अंतरंगी जडली आहे भक्ती पांडुरंगाची परवा आषाढी वारी थोड्या दिवसात आहे निश्चितपणे पालखी सोहळा चालू आहे आणि म्हणून विषय केला कसा आहे पांडुरंगाची भक्ती या अंतरंगी जडली आहे पट्टी अंधश्रद्धेची या डोळ्यावरची उडली आहे माळ तुळशीची या गळ्यामध्ये जर पडली आहे ओ जन्मास येऊन पंढरीची वारी एकदा तरी घडली आहे आणि जे लोक आता गेले आषाढी तर सुरू होते पालखी सोहळ्यासाठी जे लोक दिवस रात्र कष्ट करतात मित्रांनो या पावसातून चिखलातून त्यांनाही स्तवन अर्पण करतोय म्हणाय सरकार आधी माझ्या श्रेष्ठ करून कशी घेतलेली आहे झाले घ्या चालणार द्यायचं चालू घेत नाही बसा टाइम पास होतो शायरांनाही माझ्या मानाचा मुजरा हो आलं काय बाबा येऊन प्रश्न आला दिली वा बर तास आहे काय बघ कोटी कोटी वैष्णवांच्या कृपा सावलीची या कोटी कोटी हॅलो हॅलो कोटी कोटी वारकऱ्यांच्या कोटी कोटी धारकऱ्यांच्या कोटी कोटी लेकरांच्या कृपा सावलीची कोटी कोटी लेकरांच्या कोटी कोटी वैष्णवांच्या कृपा सावलीची कोटी कोटी वैष्णवांच्या कृपा सावलीची चला भेट घेऊ विठू माऊलीची चला भेट घेऊ त्या विठू माऊलीची चला भेट घेऊ विठू माऊलीची चला भेट घेऊ त्या विठू माऊलीची बरोबर आहे ना अवश्य कमी कर तर तू काय कोटी 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 वैष्णवांच्या कृपा सावलीची कोटी कोटी लेकरांच्या कृपा सावलीची चला भेट घेऊ त्या विठू माऊलीची 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 हो जाए कहीं हो जाए
चंद्रभागे तिरी हर्षाने राहू सारे त्या चंद्रभागे आणि आषाढीची वारी जाऊया तिच्या दारी हर्षाने राहू सारे त्या चंद्रभागे पंढरपुरी उभा विटेवरी हात ठेवूनी दोन्ही कटेवरी धूळ लावू मस्तकी तयाच्या पाऊलीची धूळ लावू मस्तकी तयाच्या पाऊलीची चला भेट घेऊया माऊलीची चला भेट घेऊया माऊलीची चला भेट कोटी वैष्णवाच्या कृपा सावलीची कोटी वैष्णवाच्या कृपा सावलीची चला भेट घेऊ माऊलीची चला भेट घेऊ माऊलीची चला भेट घेऊ माऊलीची चला भेट घेऊ ही नंतरची सवय आहे जेटरला वेळ मिळत नाही ऐका देतोय कसं बघा भक्ती जयाची मोठी त्या पुंडलिकासाठी वैकुंठ सोडून आला हा जग जेठी जो भक्तीचा भुकेला उभा त्याच्या हाकेला फळा फुला मळ्यामध्ये भाजी नावली ऐका बक्षीस चिराग प्रदीप मांडवकर प्रदीप दादा मांडवकर यांचे चिरंजीव दादांच्या माध्यमातून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक या ठिकाणी मनीष दादा निकम दादांच्या माध्यमातून 1,001 रुपयांचं भारदार पारितोषिक आणि दीपेश दादा निकम दादांच्या माध्यमातून चल चल माधवा अरे चल ना केशवा यंदा जो शाहीर शक्तीवाला असू द्या पुरेवाला असू द्या या गवळीच्या जवळ पोहोचेल ना त्याचा सचिन भाऊ सत्कार करणार हे लक्षात ठेवा मी चॅलेंज आहे माझं हे जाऊ द्या युट्यूबला या गवळीच्या जो जवळ आहे ह्याला जो फिटिंग देईल मला शायराने द्यावी कुणीही द्यावी माझ्या शक्तीवाला जर आला तर मला अभिमानच आहे पुरेवाला माझं विनंती आहे या गवळीच्या ह्या चालीला माझ्या ही चाल कुठल्या पिक्चरची आहे हिंदी इंग्लिश कुठल्या पिक्चरची आहे ती शोधा आणि मला माझ्या ह्या गवळीला कट द्या त्याने मला फरमाईश दिली 500 रुपयांची तर आपल्याला मनाचा मजा सत्यावर दादा निकम मनीष दादा निकम दीपेश दादा निकम 1,500 रुपये आले जवळजवळ हा येतात गण ऐका नवीन आहे का काय म्हणायचं नको असं मजला मुळीच त्या धनाची नको असं मजला मुळीच त्या धनाची कधी मूर्ती पाहिन मी माझ्या लाडक्या गानाची वाट पाहतो डोळे लावून आम्ही चतुर्थी सणाची आता ओढ आहे फक्त पर तुझ्या मनाची
मग पुढे तिथं घेतो खाली वरती घे ऐकला मग तुझ्या आगमनाची गणेशा अरे तुझ्या आगमनाची गणेशा केली मी तयारी आगमनाचे गण देतो सप्टेंबरचे गण गाता काल तर कहर केलाय कहर शायर आणि मी काय बारीला नव्हतो कहर केलाय गणगण गणाते मोते म्हणतात नरेंद्र बाबांचं वाक्य आहे म्हणतात कहर आहे आणि अंडभक्त म्हणतात काय बोनी स्तवन गायली म्हणून यांना अंडभक्त म्हणतो हा गणगण गणात होते हे गजानन बाबांचं वाक्य आहे शेगावच्या आय थिंक बुलढाणाचे समाधी आहे त्यांची गणगण गणात होते आणि नरेंद्र बाबांचं वाक्य आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा काल स्तवन नाही अंडभक्त म्हणतात काय बरं वा अरे हा म्हटला ना उद्या बुवा शाहीर म्हटलं ना उद्या पश्चिमेला सूर्य उगवतो तर हे अंडभक्त म्हणतील वा बुवा म्हणतील अरे येडे नो अरे अकलीचा काहीतरी मला पण नवीन काल साक्षात्कार झाला का ऐकली स्तवन आणि मला त्या पारीमध्ये माझंच हे नाव घेतात की कालचा बुवा म्हणजे उद्याचा बुवा झोपणार नाही झोप कशी उडवतो ती बघा सचिन बुवा म्हणतात मला झोपलो तर नाहीच 5 वाजेपर्यंत सांगतोय झोपलो नाहीच काय काय होतो जवळच्या नंतर ऐका काय करत होतो ऐका गट तुझ्या आगमनाची गणेशा आज केली मी तयारी अरे तुझ्या आगमनाची गणेशा केली मी तयारी ढोल ताशा वाजवीत ये रे बापाच्या आता डमरू आहे कुणाच्या गणपतीच्या मग बापाचं खेळणं आता पोरगा गाडी चालवायला मागतो का नाही तर ह्याचं भांडवल करतील की नाही तर त्यासाठी आणखी वेगळा शब्द मी आणला प्रॉब्लेम नाही का कसा आहे तो तुझ्या आगमनाची गणेशा अरे केले मी तयारी तू ढोल ताशा वाजवीत ये रे डमरू तुतारी ढोल ताशा वाजवीत ये रे गणांच्या दारी
अशी पक्षी हर्षित होती घालून फेरी ढोल ताशा वाजविते डमरू तुतारी ढोल ताशा वाजविते आमच्या दारी ढोल ताशा तुझ्या आगमनाची गणेशा देवी तयारी तुझ्या आगमनाची गणेशा देवी तयारी भोलानाथच्या वाजविते भोलानाथच्या वाजविते भोलानाथच्या वाजविते नको जाऊ आता उशीर स्वर्गाचे उघडले दार घरा झाली हिरवीगार आकाशी तळपते धार मेघराजा नाचू लागला मेघराजा नाचू लागला बघना आमच्या दारी ढोल ताशा वाजविते रे गळा डमरू तुतारी हॅलो हॅलो येतो आवाज आता मजा आहे खरी मजा आता सुरू आहे ऐका शायराला ते म्हणतात की मी 5-5 गवळणी आणतो म्हणतात एका शायराला काय मोठे कवी म्हणजे सुकट बोंबील चिकन मटण सगळा घेऊन येतात आमच्याकडे तसा काही नसतो आमच्याकडे एक प्रेमाची आणि दुसरी नियमाची विषय दुकर जागा वाढवा आमच्याकडे जास्त काही नसतं सुकट बोंबील आमच्याकडे खातो आम्ही वाराला नाही सर आज रविवारच पण मी 5-5 6-6 गवळणी नाही आणत एक प्रेमाची आणि दुसरी नियम धरून नियमाची अगदी जीवानी लागला पाहिजे दोनच असतात माझ्याकडे त्यातली एक तुम्हाला ऐकवतो तुमच्यासाठी आणली होती या लोकांसाठी माझ्या पण तुम्ही त्या विषयाची जोपर्यंत सांगितलं अजून मी माणसाला हा परत तोच बोलतो जोपर्यंत तुम्ही तो विषय बोलणार नाही शाळेत मला उत्तर मी दिलंय खाट्यावरली वाट्यावर मी कशी आणली ती बघा हा उत्तर जागेवर दिलेलं आहे तुम्हाला त्या विषयाची दिलगिरी नाही व्यक्त करत तोपर्यंत तुम्हाला ह्याच कळवली आज तुमच्यासाठी विषय कसा आणला होता ऐका चल माझा वेळ आता बा आणि 4 लावत होतो आणि 4 घे माझ्या घनश्यामाला रेकॉर्ड करून घ्या उत्तर टाकायची ना अरे या माझ्या घनश्यामाला या राधेच्या प्रेमाला शब्द तुम्हाला आहे मी गवळणी निश्चितपणे आहे तुम्ही ते बोलाल तेव्हा मला ते पाहिजे तुमच्याकडे माझ्या घनश्यामाला या राधेच्या प्रेमाला कोणी पाहिलं कसा
कुणी पाहिलं कसावा. गेलं नाही भेटाया गेले मी काल. वाऱ्या नाही भेटाया गेले मी काल. मग फुगवून दोन्ही गाल. नाही भेटाया गेले मी काल. मग फुगवून दोन्ही गाल. गेला करून दंगा लागाने हा श्रीरंगा. कुणी पाहिलं का सांगा. कुणी पाहिलं का सांगा. तुम्हाला नाही देणार. ऐका तुमच्या ठिकाणून गेले ते मलाच एक शिवराम सोयने सुतारवाडी दादांच्या माध्यमातून गावाचं नाव लिहिलं असतं तर शिवराम दादा गावाचं नाव लिहित जा. गाव आहे तर आपण आहे ना, गावाशिवाय शेवट नाही. शिवराम सोयने सुतारवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि हे चिचोक आहे का, हे चिचोक कोणा पैसे येतात आम्हाला चिचोक येतात. अर्जुन मुद्दा वाडा चिरेबंदी नाटकाचे डायरेक्टर आहेत. वा वा वा. डायरेक्टरांच्या माध्यमातून शेर शिवराज हे प्रोड्युसर यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं पारितोषिक आहे मित्रांनो. ऐका गौरव माझ्या मायमावल्यांच्या मंडळानं सांगितलंय मला. बरीच लोक आली होती भेटायला. आम्हाला लोकांना घेतो तो प्रसंग. माझ्या मायमावल्या आहेत. माझ्या हिंदू देवदेवतांची विटंबना करणार नाही. पण विषय कसा देतोय तो बघा. मराठी भाषा आहे माझी. काय सांगू माझ्या मराठीची कौतुके आणि अमृतात्म ही पैजा जिंके. ज्ञानेश्वरांची ओळी आहे. शब्दांचा खेळ करणार छळ करत नाही जोपर्यंत कमी सुधारणार नाही. काय म्हणतो ऐका लाव खाली 5 वरती हो. खाली बंद लाव वरती लाव. रिक्षात बसले टॅक्सीत बसले सगळ्यांना चाल ही माहित घालवायचा बोलायचा का नाही दीपक जाऊन चिपक. ऐका अरे धरू नको पाठ आणि सोड माझी वाट. गडा धरू नको पाठ आणि सोड माझी वाट. लांब हो रे लांब हो रे येऊ नको मागान. विषयाला विषय दिले आणि फक्त म्हणायचं भागाला भाग. एकाला फाटलेले आहेत 3 हात. काय आपली विचारा त्यांना. मी यांच्याकडे शबरी गायले. शबरी लांबोरे खाते उष्टी. लांब हो रे लांब हो रे लांब हो रे रांबोरे 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 खाते उष्टी माझी हा रांबोरे. भाग नाही दिली. 2 रेड्यांची झाली जोडी बघून चांगली टेंबी नाही भाग दिली. काल त्याला रणकीच्या महाभारतातला गायला. मेनकेला रंडी म्हणतात. भाग आहे तो तुम्हाला भागाला भाग कशी तुमची भागमभाग करी सचिन बुवा म्हणतात मला. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या शक्तीचा झेंडा पडून देणार नाही. असे किती लांबवर येतील किती जातील. ऐका ठरू नको पाठ आणि सोड माझी वाट. लांबवर येऊ नको मागान. गावामध्ये अशी जाई नवाऱ्याच्या वेगानं अशी जाई नवाऱ्याच्या वेगानं. तुझ्या आई जवळ जाईन रागान. अशी निघेन वाऱ्याच्या वेगान. तुझ्या आई जवळ जाईन रागान.
हे बक्षिसाला शिवसेना वडोद असोळी विभाग या ठिकाणी पालघर मला सुद्धा दुबईत आले हा कार्यक्रम पाहण्यासाठी बरोबर जरा शास्त्र दुबईत आले दुबईत कार्यक्रम पाहण्यासाठी मानगावातून आणि कार्यक्रम सुद्धा देणार मला निश्चितपणे माहिती या गर्दीमध्ये उपस्थित असतील आणि शिवसेना शाखा वडोद असोळ यांच्या माध्यमातून दादांची फरमाईश त्यांनी मला सांगितलेलं आहे पालघर दादांनी त्यांनी जर निश्चितपणे पोहोचवली गाण्याचा प्रयत्न करेन विषय कसा म्हणजे बघा तिच्या कानात घालीन सगळं तिच्या कानावर घालीन सगळं गाड्या वाटेल तुझा रे वेगळं गाड्या वाटेल तुझा रे वेगळं गाड्या वाटेल तुझा रे वेगळं जरी लागू दे जिवारी लागलं 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 जरी लागू दे जिवारी लागलं तरी सांगीन तिला मी मागलं सारं सांगेन तिला मी मागलं तरी सांगेन तिला मी मागलं देईन जोड आणि मोडीन खोड जोड म्हणजे पहिल्या वेळ्यांची जोड नाही जोड पाहिजे हा आई आई देऊ शकते हा आई आई आहे म्हणून ज्याला आई नाही त्याला काही नाही ऐका देईन जोड आणि मोडीन खोड कागदेन बिबुयाच्या डागानं असा आहे चार जोडीतला सचिन बॉय लिखते सचिन बॉय म्हणतात मला अर्धीन जोडा मोडीन खोड कागदेन बिबुयाच्या डागानं मी अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं ऐकवत जाईन रागानं निघेन वाऱ्याच्या वेगानं ऐकवत जाईन रागानं निघेन वाऱ्याच्या वेगानं ऐकवत जाईन रागानं निघेन वाऱ्याच्या राज पालकर प्रज्योत वडेकर दादाच्या मधात बक्षीस झालंय राधा म्हणते कृष्णाला होय विश्लेषण करून सांगतोय राधा म्हणते कृष्णाला धरू नको पण सोड आमची वाट लांब घोडे आमच्या वाटेत काही येऊ नको लांब घोडे यांना काय बोलत नाही येऊ नको आमच्या मागाला आमच्या पाठीवर काही येऊ नको अशी निघेन अशीच जाईल जर आम्हाला छेडशी अशीच जाईल निघेन वाऱ्याच्या वेगानं तुझ्या आई जवळ जाईल हे सांगून राहणार काय विषय आहे काय लागण्यासारखा विषय आहे मराठी भाषा आहे माझी आणि मी काय वाईट काय बोललो नाही भावलं नाही कमरेच्या खाली तर मी बोलत नाही तुम्हाला माहिती आमचे कार्यक्रम जाहीरायचं सुद्धा चालतात आणि एवढा शक्ती तर व्हायला पाहिजे भजनात मारामाऱ्या करायला लागलेत लोक पण शक्ती तर एवढं नको व्हायला त्याच्याला राग यायला पाहिजे आणि मग ते कुठेतरी मग हात चुकतोय कुठं बघायचं आणि मग कोणाच्या तरी खांद्या बंदूक ठेवायची झाड बळा झोपणारा सचिन बुवा नाही माझ्या बापानं मला शिकवलंय आग्र्यावरला सुटका कशी घेऊन घ्यायची शिवरायांचा मावळा हा एक पावलं मारले पण अशी झडप टाकले दोन साला मारले पण अशी झडप टाकले हा माझ्या आमच्या बापाने शिकून गेला शिवरायांचा मावळा आहे मी आग्र्यातून सुटका कशी करून घ्यायची हे मला माहिती आहे दादांच्या माध्यमातून सुशांत दादा 1000 आले आज सगळ्या मोठ्या छोट नोटा येतात बारीक नोटा बघा ही एक आधी बघा मोठीचा सचिन बुवा कट्टर फॅन सायली सुजित रशी या भोऱ्याची बाटली नेली उत्तर नदी बक्षीस साईंच्या माध्यमातून सचिन बुवा फॅन सायली सुजित रशी या भोऱ्याची बाटली नेली 500 रुपये ऐका त्याला मला वेळ द्या फक्त मला दुसरी बारी नाही करायला दिली तरी चालेल राज पालकर प्रज्योत वडेकर आर्यन बागवे मानगाव रायगड फरमाईश चल रे गोपाळा ऐका यात माहितीये का वजत्रा मोठीच नोट आहे ती पण 4-5 नोट आहेत ऐका रवळनाथ लिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लय भारी नमन गोवाच्या आवाजसाठी निर्माता यांच्या माध्यमातून हे तुमच्या मायबापांचं प्रेम आहे माझ्या मित्रांनो 9 महिन्याची बायको प्रेग्नेंट आहे सुशांत दादांची पण सचिन बुवावर किती प्रेम आहे बघा 9 महिन्याची हे कपडे आहेत ना कपडे 5 वर्ष दरवर्षी 2 ड्रेस येतात 2 ड्रेस दरवर्षी न चुकता शर्टून गोडी पण पोरगा
कोणी समाजाचा आहे. दरवर्षी न तुझं जॅकेट सकट शिवून मापाचे दरवर्षी 5 वर्षात 1 रुपयाचा खर्च नाही केला या ड्रेससाठी. या ठिकाणी पालकाला आले बुवा म्हणतात पोरांना काय आणू, परफ्यूम आणू बुवा, दुबईतून बॅटरी आणू. काय हो लोकांचं प्रेम. योगेश दादा कनावचे चेन्नईमधून परवा आले, सत्तेसाठी लाचार झाले. या गाण्यावर 5,500 रुपये उधळून गेला. 5,500 रुपये जाताना सांगून गेला बुवा फॅमिलीला घेऊन या, विमानाची तिकीट काढून देतो. तो हे प्रेम नाही ते काय लोकांचं हे काय चला होते म्हणून हे ओळख पटवून दिले. मुख्य विषय मुख्य गाण्याकडे यायचा ज्यासाठी रात्रभर जागलोय 5 वाजेपर्यंत. कोणाची जिरवायची किंवा त्यांनी हे केलंय म्हणून हे करायचं नाही. 2 वर्ष झगडतोय यासाठी, 2 वर्ष झगडतोय. ऐका, माझा लेखी विषय शाहिरांना मी दिलेला आहे. लेखी विषयात स्वरूपात आहे. मी बुवांना विचारलेला आहे. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय, त्याचं गाव काय. सन्माननीय धनावडे माऊली आलेले आहेत. त्यांनी मला भाग घेण्याचा प्रयत्न केलाय. जरासंध, भगीरथ, गणपती आणि बरेच बळीराम वगैरे अशा काही गोष्टी मला त्यांनी दिली. मी जातीवंत शक्तीवाला आहे. आम्ही शक्तीवाल्यांचीच परंपरा आहे. ज्यांनी 5 वर्षांचा काढून मला ज्यांनी प्रश्न मान्य केला, मी एक माझा मान्य केला. आज तुमची पाळी आहे, आज तुमची वारी आहे. ऐका कशी ती शाहिरीने मला प्रश्न विचारला. मी प्रश्नपद गाणार नाही, त्याचा वेळ 5-6 मिनिटं मला तुम्ही ह्या देवा. मी प्रश्नपद नाही गाणार. हो घेतोय, प्रश्नपद गाणार नाही. वाचा विषय आहे माझ्यावर. गेले अनेक वर्ष अनेक शाहिरांकडे विषय आहे. शेती करताना कमरेला आकडी गोटी बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. देव एक राजा आणि त्याचा परिवार, अशी पौराणिक स्वरूपातील कथा वरदानाची सविस्तर ग्रंथकथा आहे. तसेच शंकर खंडोबा ज्योतिरे वगैरे सांगू नये असं त्यांचं म्हणणं आहे. निश्चित ऐका मित्रांनो, बळीराजा थोडक्यात सांगतो, आता जास्त घेत नाही. उत्तर फार मोठं एका वाक्यात नाही देऊ शकत. वाक्यात एकाच आहे उत्तर, पण त्याचं विश्लेषण आहे ना, ते कसं काढले ते तुम्हाला आवर्जून सांगतो. नागरी बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, प्रल्हादाचा पुत्र, हिरण्यकशिपूच्या कुळातला, राक्षस कुळातला होता. फार न्यायी राजा होता, पण निश्चितपणे त्याच्या कुळात कोणी, त्याच्या राज्यामध्ये कोणी दुःखी नव्हतं मित्रांनो, कोणीच दुःखी नव्हतं. पण त्याची महत्वाकांक्षा होती जशी बुवांची आहे. जशी बुवांची महत्वाकांक्षा, तशी त्याची महत्वाकांक्षा काय होती की तिन्ही लोकांवर मी राज्य करणार, तिन्ही लोकांना मी माझ्या अधिपत्याखाली आणणार. आणि म्हणून त्यानं स्वर्गावर आक्रमण केलं. इंद्राला इंद्राच्या सिंहासनावरून खाली कोसळवलं, खाली काढलं. इंद्र दरदर भटकतोय. इंद्राची आई गेली श्रीहरी विष्णूकडे. इंद्राची आई गेली श्रीहरी विष्णूकडे. विष्णुदेवाला विनंती करते, देवा म्हणे काय हे मातवले तुम्ही, काय हे माजवले या बळीराजाने, काय मातवले हे, तर त्याचा तुम्ही बंदोबस्त करा. विष्णूने, नारायणाने त्या मातेला शब्द दिला की तुझ्या पोटी मी जन्म घेईन. आणि वामनरूपी तो अवतार झाला. त्या अवतारानं बळीराजाकडे तो गेला. त्याचे गुरु, बळीराजाचे गुरु शुक्राचार्य, म्हणजे हा वामन साधारण माणूस दिसत, बटुका साधारण दिसत, हा म्हणे विष्णू आहे. पण बळीराजा काय नाही होता. तो त्याच्या दारात आलेला माणूस कधी विनमुख परत जाणार नाही, त्याची श्रद्धा होती, त्याचं व्रत होत आहे. म्हणतो चला असू द्या देवा, म्हणजे गुरुवर्यांना म्हणतो शुक्राचार्यांना, असू द्या. विष्णू आला म्हणून काय झालं. आणि जर आज देवांचा देव नारायण जर माझ्या दारात मागण्यासाठी भिक्षुकसाठी आलाय आणि मी देऊ नये म्हणताय, मी देणार. आणि मग वामनाने 3 पावलं जमीन मागितली. पहिल्या पावलामध्ये जमीन व्यापली, सगळी पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण स्वर्ग ब्रह्मांड व्यापलं. वामन म्हणतो आता तिसरं पाऊल ठेवून कुठे म्हणतो. बळीराजा शेवटीला नाही होता, निश्चयी होता. म्हणतो ठेव माझ्या डोक्यावर, आता काय करू. आणि मग वामनाने 3रा पाय डोक्यावर ठेवला आणि मग त्या बाळीला पाताळात घाललं. इथपर्यंत कथा मला मिळाली. मी खरोखर धनावडे दादांना मी खरोखर सॅल्यूट, हॅट्स ऑफ करीन. आणि हा प्रश्न ज्या पद्धतीने विचारला ना मित्रांनो, त्यामुळे ह्या विषयाला 3 वर्ष लागली. बरं इथपर्यंत कथा सगळी मिळाली, चला. पण आकडी गोयतीचा विषय मिळेना. मग परवा अंबिकेश्वर प्रतिष्ठानाचे 5-6 लोक सगळे, आमचे संजय दादा मागाशी नाव घेतले, प्रदीप दादा असतील, आम्ही परवा बुवांना, म्हणजे आमची थोडीशी जुगलबंदी चालूच आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्यांनी एकत्र केलं. आणि टी टॉपला CST ला हॉटेल बघून आम्हाला लाज वाटायला लागली. 100 रुपये कॉफी असेल तिथे.
तरी पण आम्ही गेलो बुवांना. बुवा जर त्या दिवशी बाहेर होते, बोलत होते. मी म्हटलं आपलं गप बस त्याची 12 तारखेला काय तर कार्यक्रम बरोबर उडू आपण. बुवा बाहेर होते, चला असू द्या. पण ते आपलं बोलत होते. म्हणजे त्यांचं त्या दिवशी मला एक विषय समजला, प्रदीप दादांच्या आणि संजय दादांच्या माध्यमातून. नावडे दादा PhD करतात या विषयाची. आणि तो PhD शब्द इथं बसला फक्त मित्रांनो, इथं असा बसला. मी कार्यक्रमाला गेलो, त्यानंतर कार्यक्रम बघून आलो, झोपलो, झोपेतनं उठलो. दादा जर आज PhD करत असतील तर त्यांच्या आधी सुद्धा बऱ्याच लोकांनी या गोष्टीवर PhD केली असेल. मग त्या लोकांना शोधली मी आणि तेव्हा मला आकडी गोष्टी मिळाली. आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ऐका, लांबरेवांचा प्रश्न शेतकरी किंवा बळीराजा यांच्या, आता तो ऐकत नाही, त्यांनी सांगितले. माझं उत्तर ऐका. जो जाणणार आहे, जो मारणार आहे, मित्रांनो विषय तिथंच होता, पण मिळालाय कसा तो बघा. विषय तिथंच होता. विशिष्ट लोक परंपरेनुसार किंवा प्रांतिक हरिवंश पुराण या कथांच्या वाचनात हा संदर्भ ज्याप्रमाणे येतो त्याचा मूळ गाभा खालील प्रमाणे आहे. हा वर किंवा हा आशीर्वाद स्वतः भगवान विष्णू वामन अवताराने बळीराजाला दिला. एकदा मी त्यांना बाजू दिली होती, कृष्णाची बाजू दिली होती. तेव्हा बुवानी मला सांगितलं, बुवा इथून पुढं शोधा, इथून पुढं शोधा. आता विष्णूचा अवतार वामन आणि विष्णूचा अवतार कृष्णच आहे निश्चितपणे. आणि याची बाजू कशी घेतोय ते ऐका. फक्त 2 मिनिटं पिन ड्रॉप सायलेन्स, 5 मिनिटं फक्त मला द्या. मी प्रश्नपद गाणार नाही, हे फक्त निवांत तुम्ही ऐकावं अशी माझी सगळ्यांची इच्छा आहे. ही परत मी आज मंडळाला, माझ्या मुंबई मंडळाला त्यांनी फक्त मान्य करावं. 99.99% विषय आहे आणि तो फक्त 1% तुम्ही मान्य करायचा आहे, एवढी विनंती. नाही बुवा दुसऱ्या बारीत होणार नाही, मला दुसरी बारी नाही करून दिली तर झालं नाही. ह्या विषयात अजिबात नाही, मी प्रश्नपद गाळत नाही, या विषयात होणार नाही. ऐका, हे पण पूर्ण तुम्हाला ऐकावं लागेल. ऐका, जेव्हा भगवान, ही कथा तुम्हाला मी सांगितलेली आहे, मुख्य गाभा फक्त मी सांगतो तुम्हाला. धनगरी ओव्या, या धनगरी ओव्या जेव्हा मी बुवा त्याच्या अष्टोशी टाकला याच्यावर, ऐका म्हणतो जे मिळाल्यात मला ते सांगतोय. धनगरी ओव्या मला मिळाल्या, लोकगीतातल्या नोंदी, महाराष्ट्रातील धनगरी ओव्या, विशेषतः विठ्ठल बिरुदेव बिरोबाच्या ओव्या या मला मिळाल्या. शेतकरी लोकगीताचे संकलन करणाऱ्या शोधनिबंधामध्ये बळीराजाचे उल्लेख खूप विस्ताराने येतात. अरिष्ट निवारणाचे रूपक या ओव्यांमध्ये बळीराजाला जमिनीचा रक्षक मानले गेले. शोधनिबंधातील नोंदीनुसार ग्रामीण संस्कृतीत, ऐका हे एवढं फक्त विषय आहे का, 2च मिनिटाचा. कमरेच्या आकडीने हातातील कोयती ही केवळ अवजार नसून हा अभेद्य कवच मानले गेले असे वर्णन मिळते. जोपर्यंत बळीराजा वंशाकडे, शेतकऱ्याकडे कष्टाची साधने सुरक्षित आहे तोपर्यंत त्याच्या शेतावर आणि कुटुंबावर, निसर्गावर किंवा दुष्ट शक्तींचे अरिष्ट किंवा संकट येणार नाही. या कारणाने साधना विष्णूच्या सुदर्शन आणि अंकुश शक्तीचा अंश आहे. म्हणजे आकडीमध्ये, आकडीचं जे म्हणतात ना ते, ज्याचा आकार वक्र असतो, आकडी कशी असते तुम्हाला माहिती आहे, थोडीशी वाकडी वक्र, त्याच्यामध्ये सुदर्शन आणि अंकुश शक्तीचा, विष्णूच्या अंकुश शक्तीचा अंश आहे. ती संकटांना, अरिष्टांना रोखून धरते. कोयती किंवा वेळा, वेळा पण म्हणतात काही ठिकाणी, कोयती म्हणतात, कोयता पण सुद्धा म्हणतात, कोयाती पण म्हणतात. सुदर्शन चक्रामध्ये कापण्याचे कृषी रूप मानले गेलेले आहे. आणि ह्या ओव्याला सापडल्या कुठे, त्याचा पुरावा तुम्हाला पाहिजे, तो निश्चितपणे त्याचे लेखक आहेत महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही लायब्ररीमध्ये तुम्ही गेलात मित्रांनो, या धनगरी ओव्या तुम्हाला मिळतील. त्याचा उल्लेख मी निश्चितपणे त्या ते जे लेखक आहेत त्यांचा उल्लेख करतो. तुम्ही पुण्यात जावा, तुम्ही नागपुरात जावा, नाशिकमध्ये जावा, तुम्हाला 1 नाही 10 पुस्तकं देईल. ते ओव्या कशा आहेत ते थोडंसं एकदा ऐकवतो. अनिष्ट निवारणाचा संबंध, एक ओव्यांमधील शस्त्र आणि देवाचे नाते. ग्रामीण भागात गायला जाणाऱ्या ओव्यांमध्ये केवळ वरदानाचा उल्लेख नाही तर देवाच्या सुदर्शन चक्राचे आणि बळीराजाच्या कोयतीचे नाते जोडलेले आहे. धनगरी ढोल आणि कैताळाच्या म्हणजे झांज तालावर रात्रीच्या वेळी जेव्हा हे कथेचे ओवे गायले जातात तेव्हा त्यातील काही ओळी अशा येतात. विष्णूचं चक्र तेच बळीची कोयाती, भुईचा पाठीराखा झाला हरी, कमरेला खोचली हिची धार आणि संकट पळालं दूरच्या दूर. लोकसमजुतीनुसार आणि हरिवंश पुराणानुसार जेव्हा वामनाने बळीराजाला सुतल लोकांचा राजा बनवला तेव्हाची ही कथा आहे. स्वतः द्वारपाल बनले नारायण, स्वतः द्वारपाल बनलेली ही कथा अनेक ग्रंथात तुम्हाला मिळेल. त्या धनगरी ओव्या आणखी तुम्हाला ऐकवतो. पयला नमन बळीराजाला, ज्यानं भुईला हिरवीगार केली ग बाई, वामन धाडला पाताळी तरी भक्ती त्याची सुटली नाही. कमरेला बांधली आकडी कोयाती, हातामध्ये देवाची काठी पण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टाकली नाही, त्याच्यात आकडीने कोणतीच टाकली हो, काठी पण असते शेतकऱ्याच्या हातात, ती आले त्याच्यामध्ये आहे का, आवर्जून सांगतोय. धानावडे दादा बसतेत म्हणून. कमरेला बांधली आकडी कोयाती, हातामध्ये काठी देवरायाची, दारी उभा नारायण गदा घेऊनी, राखण करतो माझ्या बळीराजाची. जोवर हाय ही कोयाती कमरेला तोवर अरिष्ट कशाचे गड्या, बळीचे राज्य हाय भुईवर, देव हाय आता पाठीशी खंबीर. ह्या ओव्या मला मिळाल्या आणि ह्याचं
निश्चितपणे महाराष्ट्रात शासनाच्या कोणत्याही लायब्ररीमध्ये ग्रंथालयामध्ये या सगळ्या ओळ्या जशा तशा आहेत हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगितला प्रश्न आपल्याला.